चला मुलांनो, नमस्कार. बघा, आज आपण इंग्रजी विषयाचे जे नोट्स आहेत 10वीच्या वर्गासाठी, आता 10वीची परीक्षा, बोर्डाची परीक्षा जवळ येत आहे, त्यामुळे आपण 10वीच्या पुस्तकातल्या सिलेबसनुसार आपण या ठिकाणी जो ग्रामरचा भाग आहे, तो ग्रामरचा भाग या ठिकाणी आपण त्याची प्रॅक्टिस करूया, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये इंग्रजी विषयातील ग्रामरचा जो टॉपिक आहे तो आपला व्यवस्थित चांगल्या मार्कांचा सुटेल. चला मग सुरू करूया. बघा मुलांनो, जेव्हा मी 10वीच्या पुस्तकाचा जेव्हा अभ्यास केला, जेव्हा निरीक्षण केलं त्याचं पूर्ण टॉपिकचं, तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आणि सगळ्यात जास्त प्रश्न जर मला दिसले तर ते आहे फिगर ऑफ स्पीच वरती. म्हणून आपण सगळ्यात पहिले हा जो टॉपिक घेणार आहोत तो फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार. सुरुवातीला आपण समजून घेणार आहोत की काय आहे भाषेचे अलंकार, कोणते कोणते त्याचे प्रकार पडतात, त्यांचे नावं समजून घेऊया, ते कसे ओळखायचे ते पण समजून घेऊया. आणि त्यानंतर आपल्या पुस्तकामध्ये जे उदाहरण आलेले आहे प्रत्येक टॉपिक वरती, फिगर ऑफ स्पीच वरती, ते सुद्धा उदाहरण आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप नंतर समजून घेऊया. चला सुरू करूया. बघा, फिगर ऑफ स्पीच पहिला प्रकार आपण या ठिकाणी निवडलेला आहे. बघा, व्हॉट आर फिगर ऑफ स्पीच. फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय, त्याच्यामध्ये दिलेलं आहे फिगर ऑफ स्पीच आर लिटररी डिव्हाइसेस that make language more interesting, expressive, and powerful. They help writers paint vivid pictures with words and create memorable impression on readers. बघा, फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय, तर फिगर ऑफ स्पीच हा असा घटक आहे जो लेखकाला किंवा पोएटला त्याच्या लेखनामध्ये हा चांगल्या प्रकारचं एक अलंकारिक रूप ज्याला म्हणतो आपण, त्या पद्धतीनं एक अट्रॅक्टिव्ह त्याची रायटिंग करण्यासाठी फिगर ऑफ स्पीच हा घटक वापरला जातो. बघा, डिव्हाइसेस दॅट मेक लँग्वेज मोर इंटरेस्टिंग, भाषेला इंटरेस्टिंग बनवण्यासाठी, एक्सप्रेसिव्ह बनवण्यासाठी आणि पॉवरफुल बनवण्यासाठी लेखक किंवा पोएट त्याच्या लिखाणामध्ये फिगर ऑफ स्पीचचा उपयोग करत असतो. इन मराठी दीज आर कॉल्ड अलंकार. मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, अलंकार म्हणतात, भाषेचे अलंकार. विच लिटरली मीन ऑर्नामेंट ऑर डेकोरेशन. अलंकार म्हणजे काय, डेकोरेशन, ज्याला आपण एक सुशोभितपणा असं म्हणतो. जसं आपण आपला शृंगार करताना जसं स्त्रिया अलंकार घालतात त्याच्यामुळे त्यांच्या सौंदर्यात भर पडते, तसं भाषेचे अलंकार सुद्धा असतात, त्याच्यामुळे भाषेमध्ये आपल्या लिखाणामध्ये त्याच्या सौंदर्यामध्ये भर पडतात. जस्ट ॲज ज्वेलरी. बघा, या ठिकाणी दिलेलं आहे ज्वेलरी प्रमाणे ॲडॉर पर्सन फिगर ऑफ स्पीच ब्युटिफुली ब्युटिफाय लँग्वेजेस. अशा प्रकारे अलंकार आपल्याला आपलं लिखाण, आपली भाषा अट्रॅक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला मदत करत असतो. चला बघूया पुढे. बघा, पहिला प्रकार आपण डिस्कस करणार आहोत फिगर ऑफ स्पीच मध्ये, तो आहे सिमाईल. सिमाईल म्हणजे उपमा अलंकार. मराठीमध्ये त्याला उपमा अलंकार म्हणतात, इंग्लिशमध्ये सिमाईल फिगर ऑफ स्पीच आहे. डेफिनेशन काय आहे बरं, डेफिनेशन सिमाईलची, अ कंपॅरिझन बिटवीन टू डिफरंट थिंग्स युजिंग द वर्ड लाईक ऑर ॲज टू हायलाइट सिमिलॅरिटी. बघा, सगळ्यात सोपा असा प्रकार आहे सिमाईल अलंकार, जो ओळखण्यासाठी जर त्या वाक्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं, जर लाईक शब्द आला असेल किंवा ॲज असा शब्द आला असेल तर त्या ओळीचा जो फिगर ऑफ स्पीच असतो, जो अलंकार असतो, तो असतो सिमाईल. हे दोन शब्द लक्षात ठेवायचे, लाईक, ॲज. मराठीमध्ये बघा, दोन वेगवेगळ्या गोष्टींची तुलना सारखा या शब्दाचा वापर करून केली जाते, तेव्हा सिमाईल हा अलंकार होतो, उपमा अलंकार होतो. तुलना केलेली असते परंतु त्याच्यामध्ये सारखेपणा दाखवलेला असतो. अशा प्रकारच्या सिमाईल फिगर ऑफ स्पीच मध्ये. एक्झाम्पल इन इंग्लिश बघा, ही इज ॲज ब्रेव्ह ॲज अ लॉयन. This compares a person's courage directly to a lion's bravery. बघा, हे वाक्य दिलंय, ही इज ॲज ब्रेव्ह ॲज. बघा, या ठिकाणी ॲज शब्द आला, बरोबर, म्हणून ही इज, तो सिंहासारखा शूर आहे, तो सिंहासारखा धाडसी आहे, असं या वाक्याचा अर्थ होतो.
बघा या ठिकाणी माणसाची जी तुलना आहे ती सिंहासोबत केलेली आहे आणि त्याच्यामध्ये सारखेपणा दाखवले ॲज असा शब्द आलेला आहे म्हणून बघा तो सिंहासारखा धाडसी आहे. म्हणून या वाक्यामध्ये जो अलंकार येईल तो येईल सीमा उपमा अलंकार. आलं लक्षात तुमच्या? सिमिली मेक description more vivid and relatable by connecting abstract qualities to concrete familiar images that readers can easily visualize. याच्यामध्ये सारखेपणा दाखवलेला आहे आणि भाषेमध्ये एक नाविन्यता याच्यामध्ये येते. तर लक्षात आलं तुम्हाला सिमाईल अलंकार कसा ओळखायचा? जर वाक्यामध्ये लाईक ऑर एज असे शब्द आले असतील तर शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा. पुढचा अलंकार बघूया. मेटॅफर. मेटॅफर म्हणजे रूपक अलंकार. लक्ष द्या. व्हॉट इज अ मेटॅफर? मेटॅफर म्हणजे काय? रूपक अलंकार म्हणजे काय? त्याच्यामध्ये दिले बघा. अ डायरेक्ट कंपॅरिझन दॅट सेज वन थिंग इज अनदर थिंग. एक गोष्ट ही दुसऱ्या गोष्टी सारखीच आहे किंवा दुसरीच गोष्ट आहे असं ज्यावेळेस डायरेक्ट सांगितलं जाते, डायरेक्ट तुलना त्याच्यामध्ये केलेली असते एका गोष्टीची दुसऱ्या गोष्टीसोबत, तेव्हा मेटॅफर अलंकार बघा. विदाउट युझिंग लाईक ऑर ॲज दिस क्रिएट्स अ स्ट्रॉंगर मोर इम्पॅक्टफुल इमेज. बघा या वाक्यामध्ये सुद्धा तुलना केलेली आहे परंतु त्याच्यामध्ये लाईक आणि ॲज हे शब्द वापरलेले नसतात, परंतु त्याच्यामध्ये डायरेक्ट कंपॅरिझन असते, सरळ सरळ तुलना असते आणि ते त्या वाक्याला स्ट्रॉंग बनवतात आणि इम्पॅक्टफुल बनवतात. बघा एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. टाइम इज अ thief. वेळ चोर आहे. बघा वेळेला चोराची उपमा दिलेली आहे म्हणजे वेळेला चोर म्हटलेला या ठिकाणी डायरेक्ट, म्हणजे वेळेसारखा किंवा चोरासारखा असा शब्द त्याच्यामध्ये आलेला नाही. डायरेक्ट कंपॅरिझन केलेलं आहे. सरळ वेळ चोर आहे, वेळेला चोर म्हटलेला आहे डायरेक्ट. म्हणून या वाक्यामध्ये जो फिगर ऑफ स्पीच येईल, जो अलंकार येईल तो येईल मेटॅफर, रूपक अलंकार. This metaphor suggests that time steals precious moments from our lives just as deep steals valuable. लक्षात आलं तुमच्या? चला पुढचा अलंकार पर्सॉनिफिकेशन. पर्सॉनिफिकेशन म्हणजे मानवीकरण. बघा याच्यामध्ये काय काय येतं. द कन्सेप्ट काय आहे बघूया आपण. पर्सॉनिफिकेशन गिव्स ह्युमन कॅरेक्टरिस्टिक, emotions or actions to non-human things, animals or abstract ideas. बघा पर्सॉनिफिकेशन गिव्स ह्युमन कॅरेक्टरिस्टिक. एखाद्या वस्तूला म्हणजे ज्या नॉन ह्युमन आहेत, ज्या मनुष्य नाहीत अशा वस्तू किंवा ॲनिमल यांना माणसाची उपमा दिलेली असते. ह्युमन कॅरेक्टरिस्टिक माणसाची वैशिष्ट्य त्या ठिकाणी सांगितलेले असतात, इमोशन सांगितलेले असतात, ऍक्शन सांगितलेले असतात. म्हणजे एखादी वस्तू माणसाप्रमाणे कार्य करत आहे असं जेव्हा त्या वाक्यामध्ये सांगितलं जाते तेव्हा पर्सॉनिफिकेशन हा अलंकार होतो, फिगर ऑफ स्पीच होतो. बघा मराठीमध्ये सुद्धा अर्थ दिलेला आहे खाली. निर्जीव वस्तूंना मानवी गुणधर्म देणे. म्हणजे निर्जीव वस्तू ज्या आहेत त्या माणसाप्रमाणे कार्य करायला जेव्हा त्या वाक्यामध्ये सांगतात तेव्हा त्या ठिकाणी पर्सॉनिफिकेशन हा अलंकार होतो. एक्झाम्पल बघूया आपण याचं काय. द वाइंड विस्पर्ड थ्रू द ट्री. बघा द वाइंड, वारा मनुष्य आहे का? नाही. परंतु काय सांगितलं आहे, वारा झाडांमध्ये कुजबुजला. आता वारा कसं काय कुजबुजणार आहे बरोबर? वाऱ्याला बोलता येतं का? नाही. परंतु या वाक्यामध्ये तसं सांगितलेलं आहे. म्हणून या ठिकाणी ही जी वस्तू आहे किंवा नॉन ह्युमन थिंग आहे वारा, ती माणसाप्रमाणे कार्य करत आहे. म्हणून या वाक्यामध्ये जो अलंकार होतो पर्सॉनिफिकेशन. वाइंड कॅन नॉट ऍक्च्युअली विस्पर दॅट अ ह्युमन ऍक्शन. वारा बोलू शकतो का आपल्याशी? नाही. परंतु या ठिकाणी वारा बोलत आहे, कुजबुजत आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा पुढे पर्पज, याचा उद्देश काय. दिस टेक्निक brings objects, natural and abstract ideas to life, making writing more engaging and emotionally resonant for readers. ही जी टेक्निक आहे ती वस्तूला, निसर्गाला किंवा एखाद्या घटकाला त्याची आयडिया किंवा त्याचं जे जीवन आहे ते मोर एंगेजिंग, विशिष्ट पद्धतीने त्याला जोडून ठेवण्याचं जी
नैसर्गिक घटक आहे किंवा वस्तू आहे ते माणसाप्रमाणे कार्य करत आहे, माणसाप्रमाणे वागत आहे, इमोशनली भावना त्याच्यामध्ये दिसत आहेत, या प्रकारे त्या ठिकाणी सांगितलं जाते आणि वाचताना आपल्याला त्याचा भाव होतो, अनुभव येतो, त्या ठिकाणी पर्सनिफिकेशन हा अलंकार होतो. लक्षात आलं तुमचं? चला पुढचा प्रकार बघूया आपण. अनुप्रास अलंकार. अलिटरेशन. अनुप्रास सगळ्यात सोपा अलंकार आहे बघा. डेफिनेशन काय? The repetition of the same consonant sound at the beginning of closely connected words in a sentence or phrase. काहीच नाही, सगळ्यात सोपं आहे. त्याच्यामध्ये फक्त जे कॉन्सोनंट्स असतात किंवा साऊंड्स असतात त्याचं रिपिटेशन होते, म्हणून याला रिपिटेशन अलंकार सुद्धा म्हटल्या जाते. ही गोष्ट लक्षात ठेवायची. एखादा शब्द किंवा एखादा साऊंड त्याच्यामध्ये रिपीट होत आहे त्या वाक्यामध्ये, तर तेव्हा अलिटरेशन अनुप्रास अलंकार होतो. बघा म्युझिकल इफेक्ट. अलिटरेशन ॲड्स रिदम, मेलडी अँड memorability to language. That's why it's popular in poetry, advertisement and tongue twister. जेव्हा अलिटरेशन हा अलंकार होतो वाक्यामध्ये, त्याच्यामध्ये रिदम असतो एक प्रकारचा, एक वेगळा लयबद्धपणा असतो, मेलडी असते, मेमोरेबल बिलिटी असते भाषेची. लक्षात आलं तुमच्या? बघा एक्झाम्पल बघूया. पीटर पायपर पिक्ड अ पेक ऑफ पिकल्ड पेपर. हे जे वाक्य या ठिकाणी आहे, या वाक्यामध्ये बघा बरं कशाचं रिपिटेशन होत आहे. पहिला जो अक्षर आहे, पहिलं जे अल्फाबेट आहे पी, या पीचं किंवा पी साऊंडचं या ठिकाणी रिपिटेशन होत आहे, परत परत येत आहे. मग लक्षात ठेवायचं, जेव्हा एखादं अक्षर किंवा एखादं साऊंड असा या ठिकाणी रिपीट होत असेल अलिटरेशन मध्ये, तेव्हा हा अलंकार असतो वाक्यामध्ये. तेव्हा अलिटरेशन हा अलंकार फिगर ऑफ स्पीच आपल्याला ओळखता आला पाहिजे. सगळ्यात सोपं आहे रिपिटेशन, लक्षात ठेवायचं. नोटीस हाऊ द पी साऊंड रिपीट थ्रू. पी साऊंड याच्यामध्ये रिपीट होत आहे. मराठीमध्ये बघा, पंकजने पांढऱ्या पक्ष्यांना पाहिले. प प प या ठिकाणी रिपीट होत आहे. किती सोपं आहे. चला बघूया पुढे. हायपरबोली, अतिशयोक्ती अलंकार. सगळ्यात सोपा आणि सगळ्यात लवकर ओळखला जाणार, मराठीमध्ये तर सगळ्यात लवकर ओळखला जातो अतिशयोक्ती अलंकार, आणि सगळ्यात जास्त पाठ असणारा हाच एक अलंकार असतो. जसं मराठीमध्ये तुम्हाला एक उदाहरण माहित असेल अतिशयोक्तीचं, मुंगी उडाली आकाशी तिने उडले सूर्याची. असा अतिशयोक्ती अलंकाराचं म्हणजे आहे ती संकल्पना त्याच्यापेक्षा फुगवून सांगणे, अतिशयोक्तीने सांगणे, गरजेपेक्षा जास्त फुगवून सांगणे, असं जेव्हा उदाहरण वाक्यामध्ये येते तेव्हा हायपरबोली म्हणजे अतिशयोक्ती हा अलंकार होतो. बघूया या ठिकाणी मराठीमध्ये बघा, मी इतका भुकेला आहे की घोडा खाऊ शकतो. आता बघा बरं, एखादा व्यक्ती घोडा कसा काय खाऊ शकतो, परंतु या ठिकाणी सांगितलेलं आहे वाक्याने, म्हणजे गरजेपेक्षा जास्त फुगवून एखादी गोष्ट सांगितलेली आहे. आय एम सो हंग्री आय कुड ईट अ हॉर्स, असं इंग्रजीमध्ये एक वाक्य घेतलेलं आहे बघा. हे शक्य आहे का? नाही, इम्पॉसिबल आहे. म्हणजे इम्पॉसिबल थिंग याच्यामध्ये आपल्याला दाखवलेल्या असतात. म्हणून त्या ठिकाणी हायपरबोली अतिशयोक्ती हा अलंकार होतो. लक्षात आलं तुमचं? सगळ्यात सोपं आहे, ओळखता येतो लवकर. पुढे बघा, ओनोमॅटोपिया, ध्वन्यात्मक शब्द. याच्यामध्ये सुद्धा साऊंडशी निगडीत हा अलंकार आहे, फिगर ऑफ स्पीच आहे. याच्यामध्ये जे शब्द येतात वाक्यामध्ये ते एखाद्या ध्वनी निर्मितीचे किंवा ध्वनी निर्माण करणारे शब्द येतात. म्हणजे एखाद्या ध्वनीचा उल्लेख त्या वाक्यामध्ये होतो. जसं की बग असा ध्वनी जर येत असेल वाक्यामध्ये, मधमाशीचा, साऊंड ऑफ बी, इन्सेक्ट फ्लाय, मधमाशी उडण्याचा किंवा त्याचा गोंगाट करण्याचा, त्याचा जर आवाज येत असेल असा बग त्या वाक्यामध्ये, किंवा स्प्लॅश, साऊंड ऑफ वॉटर हिटिंग सरफेस, जेव्हा पाण्यामध्ये, शांत पाण्यामध्ये आपण दगड फेकतो त्याच्यामध्ये डुबुक असा आवाज येतो, बरोबर, किंवा त्याचा फ्लॅश असा जेव्हा साऊंड निघत असेल, किंवा घड्याळाचा टिकटॉक 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 असा जेव्हा साऊंड निघत असेल, किंवा एखादी वीज पडली त्याचा बूम किंवा फटाका फुटला तर त्याचा बूम धूम असा जर आवाज येत असेल, असे जे शब्द साऊंडशी निगडीत आहेत ते वाक्यामध्ये जर असले
तर ओनोमॅटोपिया ध्वन्यात्मक अलंकार हा या ठिकाणी आपल्याला ओळखता आला पाहिजे. एक्झाम्पल बघा, द बीज बर्स्ट इन द गार्डन. मधमाशा गार्डन मध्ये गुंजन करत होते. बघा, गुंजन हा ध्वनीशी निगडीत शब्द आहे. बर्ड या ठिकाणी पाहिला आपण, हा सुद्धा ध्वनीशी निगडीत शब्द आहे. टिकटॉक जर शब्द आला वाक्यामध्ये तर तो ध्वनीशी निगडीत आहे. म्हणून अशा वाक्यामध्ये कोणता फिगर ऑफ स्पीच होतो तर ओनोमॅटोपिया. लक्षात आलं का तुमच्या? चला, किती सोपं आहे. पुढे बघूया. आता हे जे काही आपण फिगर ऑफ स्पीच पाहिले हे शॉर्टकट मध्ये होते. पुढच्या एक स्लाइड अजून आहे, त्याच्यामध्ये आपण अजून जे आपल्या पुस्तकामध्ये जे आलेले आहेत फिगर ऑफ स्पीच ते सुद्धा घेतलेले आहे. त्या अगोदर या ठिकाणी आपल्याला एक छोटासा पॉईंट दिला आहे की व्हाय लर्न फिगर ऑफ स्पीच. का शिकायचं आपण भाषेचे अलंकार? तर पहिला पॉईंट आहे एनहान्स फिगर स्पीच. आपलं कौशल्य वाढवण्यासाठी आपल्याला फिगर ऑफ स्पीच शिकायचे आहे. आपलं भाषेचं कौशल्य वाढवण्यासाठी आपल्याला आपली भाषा अधिक प्रभावी बनवण्यासाठी, आपलं लिखाण अधिक प्रभावी बनवण्यासाठी आपल्याला फिगर ऑफ स्पीच आले पाहिजे. Mastering figure of speech dramatically improves both your writing and speaking ability, making your communication more eloquent, persuasive and memorable. दूसरा पॉइंट आहे एक्सेल इन एक्झाम. परीक्षेमध्ये आपल्याला चांगलं प्रदर्शन करण्यासाठी अंडरस्टँडिंग दिस कन्सेप्ट विथ एक्झाम्पल्स अँड मराठी मिनिंग हेल्प यू स्कोअर बेटर मार्क्स इन महाराष्ट्र. आपलं जे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे किंवा काही मुलांचं सीबीएसई बोर्ड असेल तर त्यांना सुद्धा या ठिकाणी हा टॉपिक असतो आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी चांगले मार्क्स घेता येतात एक्झामिनेशन मध्ये. ऍप्रिशिएट लिटरेचर. आपलं जे साहित्य आहे त्या साहित्याला अधिक प्रभावी बनवण्यासाठी, ऍप्रिशिएट करण्यासाठी, रिकग्नायझिंग फिगर ऑफ स्पीच अनलॉक डीपर अंडरस्टँडिंग. आपली जी अंडरस्टँडिंग आहे, जी समज आहे आपली, ती अधिक सखोल बनवण्यासाठी आपल्याला भाषेचा अलंकार शिकणे गरजेचे असते. ऍप्रिशिएशन ऑफ पोएट्री, स्टोरीज अँड लिटररी वर्क, रिव्हिलिंग लेयर्स ऑफ मिनिंग दॅट एनरिच युअर रीडिंग एक्सपिरियन्स. आपलं जे वाचन कौशल्य आहे, आपला वाचन अनुभव तो अधिक प्रभावी बनवण्यासाठी आपल्याला भाषेचे अलंकार शिकणे गरजेचे आहे. फिगर ऑफ स्पीच ज्याला म्हणतो आपण. अलंकार शिकून तुमची भाषा सुंदर आणि प्रभावी बनवा. अशा प्रकारे आपण अलंकार शिकू शकतो. खूप सोपे असते, त्याची प्रॅक्टिस करावी लागते आपल्याला. बघा, समरी अँड एक्झाम सक्सेस टिप्स काय आहे तर कोणते कोणते अलंकार या ठिकाणी शिकलो आपण. पहिला अलंकार आपण शिकलो सिमाईल, ज्याला उपमा अलंकार म्हणतात. त्याच्यामध्ये कंपॅरिझन केलं जाते. त्याच्यामध्ये लाईक आणि ऍज असे शब्द असतात. दुसरा जो आपण फिगर ऑफ स्पीच शिकलो तो आहे मेटाफर, म्हणजे रूपक. डायरेक्ट कंपॅरिझन केलेलं असते. सरळ सरळ ती वस्तू दुसरी वस्तू आहे असं सांगितलं जाते. पर्सॉनिफिकेशन म्हणजे मानवीकरण. नॉन ह्युमन थिंगला ह्युमन क्वालिटीज किंवा ऑब्जेक्ट ह्युमन क्वालिटीज त्याच्यामध्ये आहे असं दाखवलं जाते. बरोबर. अलिटरेशन म्हणजे अनुप्रास, रिपिटेशन होते एखाद्या साऊंडचं, रिपिटेटेड कॉन्सोनंट साऊंड. हायपरबोली म्हणजे अतिशयोक्ती अलंकार. एक्झॅजरेशन म्हणजे आहे जी वस्तू त्याच्यापेक्षा अधिक फुगवून सांगणे. आणि शेवटचा आपण पहिला ओनोमॅटोपिया, ध्वन्यात्मक शब्द, साऊंड वर्ड, जसं की टिकटिक आहे, टिकटॉक आहे, बज आहे, स्प्लॅश आहे, असे शब्द जर वाक्यामध्ये आले तर ओनोमॅटोपिया हा अलंकार किंवा फिगर ऑफ स्पीच होतो. लक्षात आलं तुमच्या? सोपं आहे. अजून जे राहिलेले बरेच तसे जर पाहिले तर आपले 15-20 फिगर ऑफ स्पीच आपल्या इंग्लिश ग्रामर मध्ये दिलेले आहे. परंतु आपल्या पुस्तकामध्ये आपल्याला जे महत्वाचे आहे, आपल्याला जे एक्झाम्पल्स आपल्या पुस्तकात दिलेले आहेत त्याच्यानुसार आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. अजून बरेच राहिलेले आहेत ते आपण दुसऱ्या स्लाइड मध्ये बघूया. तोपर्यंत हे तुम्ही व्यवस्थित त्याच्या नोट्स लिहून घ्या. तुम्हाला जर वाटलं तर या ठिकाणी ही जी PDF आहे मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल टेलिग्राम थ्रू किंवा व्हॉट्सअप थ्रू. तर आजच्या पुरतं एवढं. ठीक आहे, व्यवस्थित. धन्यवाद. आणि तुम्हाला 10वीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. चांगला अभ्यास करा. ठीक आहे, थँक्यू.